नमस्कार, मी डॉक्टर राजेश नंदुरकर। आज आपण बघणार आहोत प्रोस्टेट। प्रोस्टेट ही एक मेल ग्रंथी आहे आणि यासंबंधीचे आजार विविध एजमध्ये पुरुषांमध्ये जाणवतात। प्रोस्टेट प्रॉब्लेम ही एक सर्जिकल केस आहे आणि प्रोस्टेटच्या वाढीमुळे त्याच्यात इन्फेक्शनमुळे वेगवेगळे आजार होतात। मग मूत्राशयाचा आजार असो, लघवीमध्ये प्रॉब्लेम असो, लघवीत आग होणे, रक्त जाणे, त्याच प्रकारे पुरुषांमध्ये वीर्य उत्पत्ती आणि शुक्राणूंची कमी या सगळ्या बाबी त्यात येतात। यासाठी होमिओपॅथिक औषध हे बेस्ट औषध आहे। वाढत्या वयानुसार बिनाइन हायपरट्रॉफी ऑफ प्रोस्टेट असा एक आजार होऊ शकतो। काही जीवाणूमुळे त्यात संसर्ग होऊ शकतो। अशा वेळी योग्य तपासणी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होतो। त्याचप्रमाणे होमिओपॅथीसोबत आपण जर थोडासा व्यायाम जर केला आणि योग्य आहार घेतला आणि उत्सर्जनाचे काही नियम पाळले, ते आजारात भरपूर कमतरता येते। ऑपरेशननंतरही हा त्रास वारंवार होण्याचे चान्सेस असतात। हेवी अँटीबायोटिक आणि अदर मेडिकेशनमुळे शरीरावर इतर परिणाम होऊ शकतात। त्याच्यामुळे सेफ औषध हे शरीरासाठी योग्य ठरतं आणि म्हणून होमिओपॅथिक औषध जर आपण घेतलं तर या ग्रंथीचा आजार आणि त्यापासून होणारे जे कॉम्प्लिकेशन आहे ते आटोक्यात येऊन पेशंट बरा होतो। म्हणून आपण फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणून होमिओपॅथिक औषधाचा वापर करावा आणि निरोगी आयुष्य जगावं। धन्यवाद।